नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय सुंदर, शांत आणि निसर्गाच्या कुशीत वसलेल्या कुसुंबी गावात, जिथे मातीचा सुगंध अजूनही जिवंत आहे. आणि मी आज घेऊन आले तुमच्यासाठी कुसुंबी गावातील रिअल स्टोरी, कड्याचे पाणी. कुसुंबी गाव म्हणजे साधेपणा, आपुलकी आणि परंपरेचं उदाहरण. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे गाव शांत आणि सुंदर आहे, तर ही भांडणं का होत आहेत तेही तुम्हाला समजणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. काय ग पहिलं ऐकून घेतोय. अरे पण थांबा ना जरा, आपण बघू पाणी. त्याचा रोजचं मी ऐकून घेणार नाही. तुम्ही आणा म्हणून का बसलोय? पाणी पाहिजे, त्याला बरं दाखवलं असतं. पाहिजे. हो 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 काय हो, याला रोजचं आहे माझ्याकडे. थांबा जरा. माझं नाव ज्ञानेश्वर विठ्ठल आखाडे, राहणार कुसुंबी मोरा, तालुका जावली, जिल्हा सातारा. ही आमची पाण्यासाठी 10-15 वर्षापासून चाललेली जी झुंज आहे, त्याची ही चित्रकथा. म्हातारी कशी बघ येते ती म्हातारी आहे ना. हो बाया करायचं आता, पाणी नाही. मी काय ग नेऊ? अरे पाणी नाही, कशाला जातेस तू धडपडत? काय करायचं आता? या हंड नेऊ का मोकळं? आता मग काय करणार? आम्ही पण बसून बसून एवढं आणले भरून. मग मी आता ठेवू काय असं? आता चल मागे काय पियचं? राहू दे जायला. चल आता धडपडशील पडशील बांधात नाही खाली. चल बाया, म्हातारी बघ कशी शिव्या देते. काय बाया करायचं? गावचं कार्य करायचं काय? म्हातारे शिव्या देऊ नको, नीट बोल. आता या हंडा मोकळा नेऊ का आता? काय पिऊ? ठेव ताई. हा, एक आणलाय तुम्ही, एक तरी मी काय पियाचे? नाणे पानाड्याला नाही गेलेला, कुठं राहिला? तू काय येतोय? आला का? राम राम. नमस्कार. उशीर केला यार, झाला येळ जरा. जरा किती वाजल्या? 9 वाजल्या, 10 वाजल्या. ए, पाणी आणा, पूर्ण पाणी आणा. काय पाणी बिनी राहू द्या, पाणी बिनी पित नाही मी. बर, पहिले ती दक्षिणाचं बघा, अर्धी दक्षिणा राहिलेली. दक्षिणा देऊ की, पण तुम्ही कुदळ जर मारा. उदळ मारू अण्णा, पण पैशाचं काय झालं बघू नंतर. पुढं पैसे काय जमा केले काय पूर्ण? पैसे झाले फक्त किसन हरिदाचं बाकी आहे ते, तेवढं आलं म्हणजे होतं जमा. आता तुझं काय आणले पैसे नाही? पैसे आहेत माझे, पण थोडंच आहे. बाकीचं तू घालणार असेल तर तुझं काय? देतो 2 दिवसात. 300 बाकी आहे ना. चला, कुठल्या रानात दाखवायचे? करूया तेवढं सगळं. तात्या या इकडं. 25 फुटाव बर दांडगा नळ आहे, बर इथं कुदळ मारा. बर, पूर्ण आणा कुदळ. थोडं दक्षिणेचं बघा तेवढं आता. बर, बघतो. महाराज मोजून घ्या पैसे. पाणी लागलं पाहिजे. लागणार तर 100% लागणार पाणी.
थांब थांब त्याला बघू आपण येऊ दे त्याला इकडे लागलं वगैरे तुला थांब बघू बघू जम बरं जा तिकडे बस थांब बघतो मी त्याच्याकडे कोण आहे रे काय रे हा संत काय रे तू कोण मारलंच पोराला हा पाणीनं का मारलंच पोराला काय तुझ्या रोजची कचकच झाली पाण्याची तुमची 50 वेळा पाणी काढता हे करताय रोजची भांडणं चालली ती तुमचं काय मिठो पहिले रोज मी बसणार नाही बी तुम्ही हे केलं अरे काय केलं तू का बस काय मी पहिल्यापासून ऐकून घेतोय अरे पण थांबा ना जरा आपण बघू पाणी. तिथं रोजचं मी ऐकून घेणार नाही तुम्ही आला म्हणून का बसलोय पाणी पाहिजे त्याला घर दाखवलं असतं. पाणी तर पाहिजे हो 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 काय हो याला रोजचं आहे माझ्याकडे कोण? थांबा जरा. थांबा काय नुसतं थांबले का उद्या बघा नाही बघूनच घे मग काय बघून घेणार मी पाणी तर पाहिजे पाणी पाहिजेच म्हणजे पाहिजे 50 पाण्याने आणता हजार रुपये काढताय आणि पैसे खर्च करताय आणि पाण्याला पत्ता नाही हो जरा. बघणार आहे तुम्ही काय आम्ही मागं पाणी खाल्लंय वलीच्या जोराव. तुम्ही काय करताय आता खांदा की मग खांदा कुठलं ती पानाडे आणला ते नाही खांदाय सांगितले रात्रंदिवस हाताला फोड आलं तिच्या आईला खांदून ही रोजची भांडण नको पाहिजे मला हे काय एकदा निर्णय घ्या आता चला घरी आणि उद्या चला पाणीकडे बाजार तुमच्या कोण आहे वर पाणी आहे का बरोबर खाली बघा होती जरा काय नाही इथं जरा हिरवं दिसतंय असं इथं बघा पैसे काय वलावा दिसत नाही ते माघारी खालातले ते काय वलावा दिसत नाही. जाऊ जरा पुढे बघू मग. मोठं पाणी आहे. पाणी दिसतंय जरा बघ बरोबर बघा इकडे बोल लागते बघा पुढे जरा चला बोल आहे पुढे चला पुढे पण बोल दिसते मग काय म्हणे तिथं तिथनं माघारी जायचं बघा इथं आता पाणी लागलंय आता आपला वनवास संपल पिंकी काय कवा सुरू तू किती वेळ झाला माझं व्यवसाय येतात आपले उद्या पाणी खायला जायचे. चला सर कामाला कुठे जाऊ नका. ए पुरणू ऐकलं का आणि काशी तुम्ही सगळ्या महिना मंडळ सगळे कोणीच गडी नसेल त्याच्या बायका मावश्या दिवस मावळपर्यंत पाणी घालून काढू द्या काय गंप्या ते झालं का आता उठायचं का नाही रात घालवायची उद्या सकाळ जायचं तिकडं मग आता येते ते का नाही सगळे विचारा म्हणजे जायला आपलं बरं झाले की आता काय राहिले बाकी. उद्या काय दुसरा उद्योग करू नका. हे झालं का उठा की आता बाबा चला हो अरे माहिती आहे लागले पाणी
पाणी कशाचं काय आलं कधी झरं खांदलं ते पुरं मुतल्यागत वाहते ते त्याने काय आपलं काय अजून काय म्हणावं तसं भागत नाही. जनावर आपलीकडे 550 हे काय ऐकते. म्हणजे हे सगळं सड्याचं वरचं पाणी पावसात तुम्ही बघता येणं धोधं पाणी सगळं खाली जातं. आपण दररोज रेडिओत मी ऐकतोय पाणी आडवा पाणी जेरवाचे काही असं चाललंय. त्याचं आपण जर सगळ्यांनी विचार केला हे तर कुठं पाणी समजा इकडे मागणी कुठे हे चालव आपलं उघडं खाली जाते ते कुठं जर बांधारा घातलं तर पाणी जिरं झऱ्यानं पाणी बारमाही राहील ना. तू म्हणतोय ते बरोबर आहे लक्ष्मण, पण ती काय आपल्यासारखे जण होण्यासारखं काम आहे का? असं करा एक दिवस समजी बसताना मग करा की तेवढं प्लॅन. मग बसू संध्याकाळी. माणसं सगळे आलेत का? अशा गावाकडच्या कथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंट करून सांगायला विसरू नका ही कथा तुम्हाला कशी वाटली. चला भेटूया मग पुढच्या एका नवीन प्रवासात. भारताच्या दुष्काळात एवढं पाणी काय आटलं नव्हतं. म्हणजे पाणी होतं, काढला म्हणजे रात्री दिसायला आपलं टिपलून कोणतरीनं ते ह्यानं वाटकेनं भरून 72च्या दुष्काळ आम्ही हे काढला. पण ह्याच पाण्यावर काढला. इथनं भांडं मोकळण्याचं, हिनं शिवी द्यायची तिला, तिनं शिवी द्यायची, तुझ्याच घरात का ग पाणी ते तुला तू लागतं का ग, मला नाही का ग. म्हणजे मग आम्ही काय करावं. माडाच्या पाण्याचं त्याच्यानंतर 2 वर्षानंतर त्याच्यानंतर आम्ही कुंबळीचं पाणी खाल्लं. कुंबळीच्या पाण्यानंतर पाणी ते पुराणामुळे